त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया हरिविन दावया न पावे कुणी पुराणा प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिनी लोक उद्धरते हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी समचरण सरोजम सांद्र नीलावधावं जगननिहित पानिमंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्रिपुटी जाते त्रिपुटी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णा तटिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल तोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाची चरणावरू साष्टांग नमन गा राम विजय हरि विजय सार पांडव प्रताप ग्रंथ केला थोर तो श्रीधर स्वामी नाझरेकर पंढरपूर निवासी गा तयाचे चरणावरी साष्टांग नमन गा विठाला 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 हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर संत केरोबा महाराज अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे सगळ्यांच्या पाठातला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायानं 27 अभंगापैकी तिसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे आणि या मंडपामध्ये असा माणूस नसेल का त्याचा अभंग पाठ नसेल बसलेल्या पैकी जवळजवळ प्रत्येकाचा पाठच आहे फक्त कडवे माग पुढे होत असतील चरणाचा घोटाळा होतो या अभंगाचं त्या अभंगाला जातं एवढं होतं कारण हरिपाठात काही काही लय घोटाळा करते चरण 5व्या क्रमांकाचा अभंग योग याग विधी येणे नवे सिद्धी हा दंभ धर्म काही दंभ धर्म तिथं जर करीशी ज्यांना म्हणला गेला पुढं लय घोटाळा करते काही काही पुढं असंच 13वा अभंग आहे तीर्थवर्त नेम भायविना सिद्धी हा वायाची उपाधी करीशी ज्यांना आणि तिथं जर म्हणला दंभ धर्म आला माग असे बरेच चरण घोटाळा करणारे पण हा अभंग तीर्थवळी प्रकरणातला येतो का एक आचारसंहिता माऊलीनं सांगावी का तीर्थयात्रा कशी करावी याचा एक आचारसंहिता ज्याला नियमावली आपण म्हणतो कशी असावी ते म्हणतात की त्रिवेणी संगमी तुम्ही कुठेही जा कोणती तीर्थयात्रा करा गयेला जा काशीला जा त्रिवेणी संगमाला जा नर्मदा परिक्रमेला जा कुठेही जा चित्त बरोबर असावं ते असलं का परमार्थ फलद्रूप होतो पंच शांत बसा मी आल्यापासून बघतोय बरं का इकडे एवढ्या जागेमध्ये खूप दांगोडा चालला बरं नेमकं पुढची भीत मागची पडकी असली तर चालत ती पुढची तर चांगली असावा रंगरंगोटी देऊन निदान बरं आपण कुठं बसलो याचं तरी आठवण असावी आपल्यामुळं हजारो लोकांचं नुकसान होतं याची तर आठवण ठेवा कीर्तनामध्ये जर बोलाल तर बेडकाचा जन्म मिळतो प्रमाण देईल तसं मोगम नाही बोलणार कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा म्हणून असं कोणते सरळ माणसं बसणारच नाही ज्यांचं लक्ष राहत नाही ना चित्त राहत नाही अभंग तोच आहे नेमका
चित्तच नाही तर मग काय मांडी येले. हा आता ते तुम्हाला बाबा तुम्ही बोलले तर, पण आम्हाला काही शब्द राखावे लागतात. हा जवळी नाही चित्त आणि मग काय मांडी येले. हा ते भरून घ्या तुम्ही पुढचं काय. चित्त जर नसेल तर सगळं करणं वाया जातं. आपण कीर्तनात बसलो, मी जास्त वेळ नाही, आपल्याकडं फक्त 1 तास आहे. कमी बोलतो पण आपल्या हिताचं बोलतो. विठाला विठाला कुंडली गावला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर नर्मदा मैया की हर हर. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बरं तीर्थयात्रा करत असताना मुक्यानं करायची नाही. नको त्याची टिंगल टवाळी करीत करीत तीर्थयात्रा करायची नाही. कोणती परिक्रमा करा, तीर्थयात्रा करा, देव सोडून दुसरा विषय नसावा. फक्त तोच त्याच्या कामाकरता निघालो, अंगात प्रत्येक रोमारोमातून त्याच्या मंत्राचा जप असावा. कसा लाभ मिळणार नाही. किती उदाहरणं सांगू तुम्हाला का मंत्र जपानं कोणाकोणाला कसा कसा लाभ झालेला आहे. ते फक्त चित्त असावं. आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये कोणताही मंत्र तुम्हाला जो आवडत असेल तो, तुमचं इष्टदैवत जे असेल त्या मंत्राचा जप करा. बरं याच्याकरता पुरावा दिला, लय जुना पुरावा सांगितला. पुराणातली फार जुनी गोष्ट आहे. कोणाची? वाल्या कोळ्याची. पुराण प्रसिद्ध. बरं प्रसिद्ध आहे ते. नामे तिने लोक उद्धरते. त्याच्याकरता भगवंताच्या चिंतनामध्ये तीर्थयात्रा व्हावी. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. कुळाची शुद्धी होते. जगामध्ये सगळ्यात मोठं जर काय असेल तर ते भगवंताचं नाव आहे. त्याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम हो, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव मुझे निवृत्तीची धाड, ज्ञानदेव मुझे निवृत्तीची धाड, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव मुझे निवृत्तीची धाड, ज्ञानदेव मुझे निवृत्तीची धाड, हो गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. चाड सांगत होतो मी. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, गगना उडी वाढ नाम आहे. माऊलीच्या याच विधानाला अनेक पुरावे सापडतील. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. बरं कुळाची शुद्धी करायची असेल तर कधी होतं? कुळ हे पावन कृष्ण नामे. बरं असे अनेक पुरावे सापडतील. पण सगळ्यात मोठं देवाचं नाव आहे. तीर्थयात्रा करताना ते मुखात असावं याच्याकरता मोठा पुरावा दिला जातो. प्रथमतः मी आपल्या लक्षात आणून देतो, इथं आपण जमलो कशा करता. आपल्याला अभंगाकडे जायचंय परत. ज्या निमित्तानं या ठिकाणी बोलतोय, सगळे आप्तेष्ट नातेवाईक, ग्रामस्थ, परिसरातील सर्व वारकरी संप्रदायातील थोर दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्कृष्ट प्रकारचे मृदंग वादक गायक मंडळी, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे परममित्र ऋषिकेश महाराज, अविनाश महाराज, त्यानंतर ओमकार महाराज या ठिकाणी उपस्थित. ज्येष्ठ कीर्तनकार गुरुवर्य समान असणारे आमचे पंढरीनाथ बाबा ढगे. नर्मदा परिक्रमा ज्यांनी केली ते या ठिकाणी उपस्थित आहेत. विठ्ठल खंडेराव शिंदे, पोपट धोंडीराम झालटे, शिवाजी मुरलीधर जगताप, विश्वनाथ नामदेव कदम, शरद कारभारी कदम, गणपत श्रीराम कदम, सुधाकर विठोबा कदम असा हा नर्मदा परिक्रमा केलेला हा परिवार. आणि या निमित्तानं आपण ही कीर्तन सेवा माझ्या वाट्याला ज्यांच्या माध्यमातून आली ती माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे नंदूभाऊ यांच्या माध्यमातून सुंदर अशी सिस्टम आहे. सुंदर असे चोपदार आहे आमचे पेटी मास्तर. काय नाव बाबा? चव्हाण बाबा.
चव्हाण बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे, आपलं काय नाव आहे चॅनलचं? हो, मधुकर भाऊ कुठे, वा वा, सायखेडा का? सुंदर असं चॅनल त्यांचं या ठिकाणी आहे शूटिंग करता. इकडं लक्ष द्या. आता कोणतीही तीर्थयात्रा करा, भगवंताचं नाम मुखात असू द्या. जगात सगळ्यात मोठं नाव आहे. तुम्ही म्हणाल देव, थोडं पुढं जाऊन बोलतो, देवापेक्षा सुद्धा देवाचं नाव मोठं आहे. तुझ्या या नामाचा महिमा तुझं ना कळे मेघ श्यामा, त्यालाही कळाला नाही, इतका मोठा महिमा आहे. कशावरून? एक वेळेचा प्रसंग असा येतो, ज्या वेळेला कुरुक्षेत्राच्या रण मैदानावरती भगवान पांडवासहित भीष्माचार्याच्या समोर होते. त्यावेळेला धर्मराजानं प्रश्न विचारला होता भीष्माचार्याला की अंतकरणामध्ये समाधान वाटत नाही, कौरव कसे का होईना रक्ताचे भावबंदच होते, रक्तानं माखलेले भोग भोगतोय, कसं करावं, करू काय त्याच्याकरता ते सांगा. त्यावेळेला भीष्माचार्याने सांगितलं, त्याचं नाव घे, ज्याच्याबरोबर आला ना त्याचं नाव घे. पण नावानं समाधान वाटेल का, त्यालाच विचारा, तो बरोबर होता ना, त्याचं नाव घेतल्यावर समाधान वाटतं हे भीष्माचार्य सांगताय. त्यावेळेला धर्मराज विचारतात, कशावरून, त्याला विचारा. विचारलं भगवंताला, धर्मराज विचारतात, देवा खरं सांग, तुझ्या नावानं समाधान मिळेल का? त्याने असे खांदे उडवले, काय माहिती. आणि मग भीष्माचार्य म्हणले, तुझ्या नामाचं महिमा तुझं ना कळे मेघ श्यामा, तुला काय कळणार आहे, जगात सगळ्यात मोठं तुझं नाव आहे देवा. अशी संत परिषद भरली आणि त्या संत परिषदेमध्ये मोठा निर्णय झाला, इस दुनिया में सबसे बड़ा क्या है. एक भक्त खड़ा हुआ और उसने कहा कि पृथ्वी बड़ी है. सब बोल रहे हैं हाँ पृथ्वी बड़ी, पृथ्वी बड़ी. फिर भी एक भक्त खड़ा हुआ, उसने कहा पृथ्वी कहीं की बड़ी, वो तो शेष के माथे पे पड़ी. फिर शेष बड़ा. सब बोल रहे शेष बड़ा, शेष बड़ा. फिर भी एक भक्त ने कहा शेष काय का बड़ा, वो तो महादेव जी के गले में पड़ा. फिर महादेव जी बड़ा. सब बोल रहे महादेव जी बड़ा, महादेव जी बड़ा. एक भक्त ने कहा महादेव जी काय का बड़ा, वो तो कैलाश पर्वत पे पड़ा. फिर कैलाश पर्वत बड़ा. सब बोल रहे कैलाश पर्वत बड़ा, कैलाश पर्वत बड़ा. फिर भी एक भक्त ने कहा कैलाश पर्वत काय का बड़ा, उसको तो रावण ने उखाड़ा. फिर रावण बड़ा. सब बोल रहे रावण बड़ा, रावण बड़ा. फिर भी एक भक्त ने कहा रावण काय का बड़ा, वो तो बाली के बगल में पड़ा. फिर बाली बड़ा. सब बोल रहे बाली बड़ा, बाली बड़ा. फिर भी एक भक्त ने कहा बाली काय का बड़ा, उसको तो राम ने एक बाण में उखाड़ा. फिर राम बड़ा. सब बोल रहे राम बड़ा, राम बड़ा. एक भक्त खड़ा हो गया और उसने कहा राम काय का बड़ा, वो तो भक्तन के पीछे पड़ा. फिर भक्त बड़ा. सब बोल रहे भक्त बड़ा, भक्त बड़ा. फिर भी एक भक्त ने खड़ा होकर कहा भक्त काय का बड़ा, वो तो राम नाम के पीछे पड़ा. आता म्हणा गगनावनी वाढ नाम आहे, सगळ्यात श्रेष्ठ असलेलं भगवंताचं नाव आहे. आणि या नामाच्या जपामध्ये आपली तीर्थयात्रा असावी. विठाला विठाला शास्त्रानं क्रम सांगितलाय तीर्थयात्रेचा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हजे माझा नेम सिद्धीने, हजे माझा नेम सिद्धीने. देवा माझे मन लागो तुझे, देवा माझे मन लागो तुझे. पायी तीर्थयात्रा मुखे राम नाम, हाची माझा सिद्धीने. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. तीर्थयात्रा करत असताना कशी तीर्थयात्रा असावी या संदर्भामध्ये मंत्र जपात जर केली तर त्या मंत्राची पावर इतकी ठरते. मला वाटतं आपल्या नाशिक जिल्ह्याचा एक प्रसंग आहे. सलीम खान नावाचा एक भक्त, मला वाटतं खडक माळेगाव, दृष्टी गेली होती त्याची.
म्हणजे हे जे आपलं दिसायला अचानकपणे नजर गेली, आपले डोळे चोळत असताना नजर गेली, 14 वर्षापर्यंत आंधळा म्हणून वावरत होता. परमपूजनीय महामंडलेश्वर शांतिगिरी बाबांच्या आश्रमात सहज गेला आणि बाबाजींच्या चरणावर नतमस्तक होतो. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि मग विचारलं, बाबा दृष्टी नाही? कारण बाबाजींचा तोच इतिहास आहे, शांतिगिरी बाबांचा आहे. दृष्टीच नव्हती ना, आणि बाबाजींच्या कृपेतून दृष्टी आलेली आहे. झाली कृपा स्वामीची तर तुलाही दृष्टी येईल असं बाबांनी सांगितलं, शांतिगिरी बाबांनी. तर मी काय करू? अनुष्ठान कर, मंत्र तुला जो वाटेल त्या मंत्राचा जप कर. आणि मग त्यानं मंत्र म्हणायचा, नर्मदे हर नर्मदे हर, या मंत्राचा जप केला. म्हणजे सांगितलं होतं तुला वाटेल त्या मंत्राचा. या मंत्राचा जप करावा. किती दिवस केला? एक अनुष्ठान पूर्ण केलं. एक अनुष्ठान झालं आणि सकाळची वेळ होती म्हणे, नमाजही पाडली आणि पूजाही केली. सूर्य उदयाच्या वेळेला आधी तसे नमस्काराय कुर्वंती दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यमुपजायते भुवन भास्कराय नमः तेजोनिधीये नमः. एवढी पूजा होत नाही तर त्या ग्रहस्थाला दृष्टी आलेली आहे. एक अक्षरही खोटं नाही, तुम्ही विचारून बघा. सलीम खान नावाचा महात्मा फक्त हर हर नर्मदे हर नर्मदे हर एवढ्याच मंत्राचा जप. मंत्र हा मुळात फक्त मंत्र कोणते असावा? माणसं रडवायचं आणि इंचू चढवायचं नाही बरं का. हे मंत्र नाही का, हिताचे मंत्र असावे, दुसऱ्याच्या कल्याणाचे मंत्र. नाही तर मंत्राचं पुस्तकच भेटतं, त्याचा उपयोग नाही. विठाला विठाला कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर. तसा विचार जर केला तर नर्मदा पुराण हे नैमिषारण्यातली कथा. नैमिषे सुतमासे नाभिवादय महामतीम कथामृत रस स्वाद कुशलो शौनको ब्रवीत. सुतजी शौनकांना ही कथा सांगत होते. सत्ययुगातला भाग आहे. ज्या वेळेला 88,000 ऋषी ब्रह्मदेवाकडे जातात, कलियुगाला प्रारंभ, हिताचा मार्ग सांगा, त्यावेळेला ब्रह्मदेवानं एक चक्र दिलं आणि काही निमिषामध्ये जिथं जाऊन स्थिर होतं त्या ठिकाणाला नाव पडलं नैमिषारण्य. नैमिषारण्य ही फक्त भूमी असं समजू नका. नैमिषारण्य त्याला म्हणतात मनाची अवस्था एकाग्र होणं. या ठिकाणाला नाव नैमिषारण्य. म्हणजे साधकाच्या अंतकरणाची ती स्थिती असू शकते. साधकाच्या अंतकरणाची एक अवस्था आहे, त्याला नैमिषारण्य म्हणा. एकदा मन स्थिर झालं ते नैमिषारण्य. बघा, आपला अभंग आणि नैमिषारण्य एकच आहे. चित्त एकाग्रता आणि नैमिषारण्य मनाची अवस्था आपला तोच जिल्हा आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि लखनजी विचारलं होतं, वाल्मिक ऋषीला ठिकाणं विचारली होती ना प्रभूनं राहण्याची. विचारलं म्हणे थांबायचं कुठं? एक काम करा, धनुष्याच्या आकाराची गोदावरी आहे, 5 वडाची झाडं एकत्र आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही मुक्काम करा. ती 5 वडाची झाडं एकत्र जिथं होती त्याला नाव पडलं पंचवटी. आजही 5 वडाची झाडं एकत्र आहे. फक्त नदीचा आकार आता नगर रचनेमध्ये बदलला, नाही तर त्या काळात ती धनुष्याच्या आकाराची तिथं होती. प्रभू तिथं थांबायचं. तर आता लक्ष्मणानं विचारलं, दादा आपल्या दोघांसाठी 2 कुटिया बांधावं लागेल. म्हणले तर हो बांधावं लागेल. सगळी सामुग्री लक्ष्मणानं आणली कुटिया बांधायची. 2 कुटिया करता सामुग्री आणून ठेवली आणि प्रभूला विचारलं का कुटिया कुठं बांधू? ऐका बरं का, कुटिया कुठं बांधू? त्यावेळेला प्रभू रामचंद्र सांगतात, लक्ष्मणा तुझ्या मनाला वाटेल तिथं बांध. मोठ्याने आंबरडा फोडला लक्ष्मणानं आणि लागले रडायला. सीतामाई म्हणले नेमकं यांना का झालं तरी काय? प्रभू रामचंद्राला विचारलं तुम्ही काही बोलले का? ते म्हणे मी काहीच नाही बोललो, मी सांगितलं तुझ्या मनाला वाटेल तिथं बांध. मग जातो प्रभू येतात आणि जानकी माता लक्ष्मणाला समजावतात की अरे तू रडण्याचं कारण तरी कळावं आम्हाला. तुला भरताची आठवण होते का? दशरथाची आई कौशल्याची सुमित्रेची आठवण होते का? रडण्याचं कारण काय? लक्ष्मण काहीच बोलत नाही, हुंदके देव देव रडतोय. आता त्यावेळेला सीतामाई परत जवळ जाऊन असा डोक्यावरून हात टाकावा, लखनजी
मुलगा आहे तुम्ही माझा, खरंच सांगा. काही बोलले तुमचे भाऊ? त्यावेळेला आता लक्ष्मणजी बोलतात, आईसाहेब मी दादाला विचारलं कुटिया कुठं बांधू. मग दादानं सांगितलं का तुझ्या मनाला वाटेल तिथं बांध. मग रडण्यासारखं काय आहे याच्यात? आईसाहेब तुम्हाला कळत नाही अजूनही. मी दादाला विचारलं कुटिया कुठं बांधू, त्यांनी सांगितलं तुझ्या मनाला वाटेल तिथं बांध. अहो मग रडण्यासारखं काय? हेच कळत नाही आई तुम्हाला. हे जे मन आहे ना, हे मी कधीच माझ्या दादाला देऊन टाकलेलं आहे, तर माझ्या मनाला वाटायचा प्रश्नच उरतो कुठं. मन हे राम झाले माझ्या मनाला गोचर, माझ्या मनाला गो, माझ्या मनाला गोचर, माझ्या मनाला गोचर. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोचर, माझ्या मनाला गोचर. तेच सांगणार होतो मी तुम्हाला. टाळ्यासारख्या नका वाजू राव. चाल किती गोड झाली, जरा कडाडून होऊ द्या ना एकदा टाळ्या थोड्या. तरी जेवढे दिसतात ना पुढे तेवढे मागचे म्हणतील एवढा बाबा सांगितला तरी पठ्ठ्या नाहीच ऐकला. आता तेथे कोणाचे खायवा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. तीर्थयात्रेचा क्रम तसा कीर्तनाचाही क्रम आहे. इथं बसल्यानंतर मुखानं चिंतन आणि हातानं टाळी व्हावी. नाही तर काही माणसं बसले जरी त्यांचं लक्ष नसलं चित्त नसलं ना, सतरंजीचे धागे काढतील, कोणाच्या पाठीत खडा तरी आणतील, नाकात बोट तरी घालतील, मांडी तरी मोडतील, गप्पच नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थयात्रेचा क्रम नैमिषारण्यात आपण आहोत. सुतजी कथा सांगण्याकरता बसले आणि 88,000 ऋषीनं विचारलं हे नर्मदा पुराण काय आहे. त्यावेळेला सुतजी सांगायला सुरुवात करतात. एक वेळेला जुना इतिहास आहे. जन्मेजय नावाचा राजा होऊन गेला. आता हा जन्मेजय कोण होता? राजा परीक्षितीचा मुलगा. आता हा परीक्षिती कोणाचा मुलगा? अभिमन्यूचा मुलगा. अभिमन्यू अर्जुनाचा. आता उलट गेलो आपण, वरून खाली, खालून वर आलो. म्हणजे पांडवांचा पंतू. जन्मेजयाचा बाप कोण बोला? बाकीचे म्हणतील तो येतो आपला, सांग आमचे कशाला डोके खातो.
जन्मेजयाच्या बापाचं नाव परीक्षित, हा उत्तरेचा. ज्या वेळेला उत्तरेच्या उदरामध्ये असताना अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलेलं होतं आणि भगवंतानं ज्याचं रक्षण केलं होतं, आतमध्ये देव आणि भक्त एकाच वेळेला होते, भगवंतानं ज्याचं रक्षण करावं असा हा परीक्षित. या परीक्षितीचा जन्मेजय. जन्मेजयानं हा प्रश्न वैशंपायनाला विचारला. बघा बरं का हा क्रम कसा आहे नर्मदा पुराणाचा. हीच कथा खरं तर महादेवानं वायूला सांगितली होती. वायुदेवानं हीच कथा पुढे अगस्त्यजीला सांगितली. आणि इथलचा जो कथेचा भाग येतो त्यावेळेला जन्मेजयाला वैशंपायन सांगतात, तुझा पूर्वज, तुमचे जे पांडव आहे ते एक वेळेला वनामध्ये विचरण करत असताना महर्षी मार्तंड्य ऋषीच्या वनामध्ये जातात का, ज्या वनामध्ये सगळे पशु पक्षी निर्वैर होऊन वागत होते. म्हणजे वाघानं आणि शेळीनं कधी एकत्र यावं तरी सुद्धा एकमेकाच्या गळ्यात माना टाकणारा असं निर्वैर असलेलं हे वन. आणि या वनामध्ये धर्मराजा मार्तंड्य ऋषीला प्रश्न विचारताय की हे नर्मदा पुराण नेमकं काय आहे. ही नर्मदा कोण आहे. तशा अनंत नद्या आहे. मला वाटतं झेलम आहे, तापी आहे, गोदावरी आहे, गंगा आहे, ब्रह्मपुत्र आहे. मग यांचं महत्व नाही का. मग नर्मदा काय आहे. हे जे पुराण त्यावेळेला सांगायला सुरुवात केली महर्षी मार्तंड्य ऋषीनं. मार्तंड्य ऋषी सांगतात, धर्म ऐक, बाकी नद्यांचं महत्व कमी आहे असं तुला कोण म्हटलं. सगळ्या नद्या आपल्या आपल्या ठिकाणी महत्वशील आहे. प्रत्येकाची उत्पत्ती साधनेतून भगवंतापासून आहे, कुणाची चरणापासून आहे. पण एक विशेषत्व याचं आहे, गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा याच्यामध्ये यमुनेची उत्पत्ती सांगत असताना मार्तंड्य ऋषी धर्मराजाला सांगतात, ऐक धर्मा, भगवंतानं ज्या वेळेला पाताळामध्ये जो पाय टाकला होता तिथून जी धार कुठं गेली ती पर्वतावरती. आणि पर्वतातून ज्या वेळेला ती प्रगट होत असताना ते जे जल आहे वाहत असताना पवित्र ते ही यमुनेची उत्पत्ती सांगितली. पुढे गंगा, ब्रह्मदेवानं भगवंताचे पाय धुतले आणि पाय धुतल्यानंतर ते जे चरण तीर्थ होतं ते ब्रह्मानीनं आपल्या कमंडलूमध्ये घेतलं. त्या कमंडलूचं नाव होतं गंगाजळ आणि म्हणून नाव पडलं गंगा. आता त्याचे अनंत कारण आहे बरं का. एका ऋषीनं तर 17 कारणं सांगितले, पण इथंच आपलं जाईल कीर्तन सगळं. का नाव गंगा पडण्याचं काय कारण आहे. विठाला विठाला आता ही गंगा, गंगेचं नाव म्हटले जान्हवी पण आहे, स्वर्ग तरंगिणी आहे, पापनाशिनी आहे. किती नावं सांगू आपल्याला. काशीमध्ये जर गेलं तिथंच नावं बदलली. मग म्हटले जान्हवी नाव. तर त्यावेळेला मार्तंड्य ऋषी सांगत होते जान्हवी नाव होण्याचं जबू नावाचे एक ऋषी होते. आता गंगा उत्पन्न कशी झाली. सगर नावाचा राजा, आणि या सगर राजानं त्याचे 60,000 लेकरं अश्वमेघ नावाचा यज्ञ करायला सुरुवात केली. आता अश्वमेघ यज्ञ तर नुसतं ऐकायचं आपण सोडून द्यायचं. कारण गावरान गाईच्या दुधापासून तयार झालेल्या तुपाची आपला पाईप असतो ना 5च्या मोटरचा, इतकी धार यज्ञ कुंडात चालावी 1 वर्षापर्यंत. ऐकान सोडून द्या, सगळीत नका बसू जास्त हे. कारण आताचा काळ तो नाही राहिला. आता तर असं पोरगी पाहायला गेले, पोरगी पाहायला गेल्यावर पोराच्या बापाला जमत नव्हतं म्हणून चुलता गेला. मग चुलता गेला तर चुलत्याला काय तूप लय आवडायचं, गावरान तूप. बाकीचं काही असो, जेत बसले अशी पंगत बसली जेवायला आणि ते गावरान तुपाचा घमघमाट आला. चुलता म्हणला तूप खायचा योग आला गाड्या जेवणामध्ये. ती पोरगी वाढायला आली, जिला पाहायला गेली ती पोरगी. आता पहिल्यासारखे असे खोलग्याचे चमचे नाही राहिले तूप वाढायला. उत्तळ चमचे आले 120 अंशाचे. 5,000 लोकांची पंगत वाढा, वाटी गहू भर कमी झाली तर पैसे मी देईल तुम्हाला. आणि मग ते चुलता म्हणला तूप खायचा योग आला, पण हा चमच्यामध्ये आडवा येऊन राहिला.
पण तो चुलता काय साधा नव्हता, तो सोमठाण्याचा होता. तो म्हणला काय व्हायचं ते होईल, पण तूप तर खाणारच गाड्या. पोरगी जवळ आली आणि त्याला तूप टाकणार तितक्यात तो म्हणे अरे बापरे मला कशाला टाकलं, दिली त्या पोरीनं वाटी सोडून. तो म्हणे आता जमलं. पण हा प्रकार पाहिला कोणी, पोरीच्या बापान दरुजातून. पोरीचा बाप म्हणे त्याच्या एक तर त्या पाहुण्याला तूप चालत नाही, दिली त्या पोरीनं वाटी सोडून, घ्या ते ताट उचलून. एवढा घोटाळा करून सुद्धा फायदा नाही. विठाला विठाला आणि त्याच्यामध्ये तो श्यामकर्ण नावाचा घोडा असतो बरं का अश्वमेध यज्ञामध्ये. आणि मग हे 60,000 पुत्र अश्वमेध यज्ञ घोडा सोडला पुढं. मला वाटतं हाच याच्यामध्ये पांडव प्रतापात एक कथा येते, जैमिनी अश्वमेध नावाच्या ग्रंथातही एक येते. त्याच्यामध्ये असं पांडवांनी हा यज्ञ केला होता आणि स्वयं पाठीराखा भगवान होता. त्या घोड्याच्या कपाळावर असा बोर्ड लावलेला असतो, सोमवंशी विजय ध्वज राजा धर्म अश्वमेध यज्ञ करत आहे. ज्याच्यात कोणात धमक असेल, सार्वभौम राज्य प्राप्त करण्याकरता ज्याच्यात कोणात धमक असेल त्याने हा घोडा पकडावा. आणि तो असा नगरातून जात असताना एका नगरामध्ये घोडा गेल्यानंतर सर्वांच्या परिचयाचा विषय असेल हा ताम्रध्वज नावाचा राजा असतो, मयूरध्वज राजाचा मुलगा. आणि त्यानं तो घोडा पकडला. पकडल्यानंतर भगवान म्हणले अर्जुना इथं शक्तीचं काम नाही, युक्तीचं काम आहे. म्हणे का, तुझा आत्ता शिकपायला चाललेला आहे त्याचा हा 7वा चाललेला आहे. अर्जुनाची तर उतरलीच, आपला पहिला आत्ता त्याचा 7वा आहे. काय भक्त जगाच्या पाठीवर आहे काही. सोडून दे घोडा. युद्ध झाल्यावर आता इथं लई मोठी कथा येते ती. भगवंताचं पुण्य संपलेलं होतं मागच्याच युद्धामध्ये. देवाचा आणि अर्जुनाचा रथ आकाशात उडावला होता त्या ताम्रध्वजाने. शेवटी शरण जातात देवानं. आता हा खेळी आहे, याला लई खेळ खेळता येतात. खेळतो यानेची खेळावा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. देव चतुर 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 जोनोनी अंतर वर्त कैसे जोनोनी अंतर वर्त कैसे देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर जोनोनी अंतर वर्त कैसे जोनोनी अंतर वर्त कैसे देव चतुर 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 आहे. माणसं बी साधे चतुर नाही, पण जाऊ दे आपल्याला तिकडं नाही जायचं. आता हा ताम्रध्वज नावाचा जो राजा होता त्यानं तो घोडा पकडला आणि नेला. बापानं विचारलं 2 घोडे आणले, 8 यज्ञ आपले पूर्ण झाले, पण घोडा कोणाचा आहे? अर्जुनाचा घोडा ओळखला. मयूरध्वज राजा म्हणला पोरा काय केलंस हे? अरे ज्याचा स्वयं पाठीराखा भगवान आहे, ज्याची प्राप्ती आपल्याला व्हावी तो त्यांचा पाठीराखा आहे. काय केलंस तू हे? परत करतो घोडा. ऐकलं नाही. शेवटी भगवंतानं एक रूप घेतलं, गुरु झाला आणि अर्जुनाला शिष्य बनवलं. आणि ज्या सभेमध्ये चालले, रात्री 2 वाजेची वेळ होती. 2 वाजता प्रत्येक घरातून भजनाचा आवाज कानावर येत होता. काय पवित्र नगर असेल त्या ताम्रध्वज राजाचं. हरे रामा रामा राम सीताराम राम राम हरे राम 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 सीताराम राम राम. अरे ज्या काळामध्ये ज्या समयाला भोगी भोगामध्ये निपतित असतात अशा वेळेला ते योगात निपतित आहे. अर्जुन म्हणला देवा काय पवित्र नगरात आलो रे. पोहोचताय आणि गेल्याबरोबर सिंहासनावर बसलेला राजा आहे, ब्राह्मण गुरुवर्य. या कोण आहात? मी द्वारकेचा ब्राह्मण आहे राजा. कशा करता येणं केलं? ऐक राजा, माझा एकुलता एक मुलगा वाघाने पकडला. मग त्या वाघाला मी विनंती केली का माझं शरीर तुला घे, मी तुझ्या यज्ञाकरताच येत होतो राजा.
पण त्या वाघानं सांगितलं तुझं शरीर नको, मला चारड झालेलं शरीर आहे. मग कधी देशील मुलगा परत? त्या वाघानं सांगितलं आमच्या नगराचा राजा आहे, या ताम्रध्वज राजाचं उजवं धड मला आणून दे, मी तुझा मुलगा परत करतो. ऐकल्याबरोबर डोळ्यात अश्रू आले राजाच्या. दिला देह राजा तुला, हातात पाणी घेतलं, संकल्प केला, सोडला संकल्प. आणि एक आहे राजा, एका बाजूनं तुझा मुलगा असावा आणि एका बाजूनं तुझी पत्नी असावी, दोघांनी करवतीनं देह कापायचा. बरं, जर डोळ्यात अश्रू आले तर तुझा देह नेणार नाही, उठून जाईल मी परत. काय भगवंतानं परीक्षा घ्यावी हो. एका बाजूनं मुलगा उभा, एका बाजूनं पत्नी आहे, आणि असं कापायला सुरुवात केली. कापत कापत गंध लावतो का आपण, इथपर्यंत अशी करवत आली आणि डाव्या डोळ्यातून असं अश्रू बाहेर पडला. ताडदिशी उठला ब्राह्मण, नको राजा, तुझं देहावरती प्रेम आहे, नको तुझा देह. राजा सांगतो गुरुवर्य खाली बसा, या डाव्या डोळ्यात का अश्रू आले ऐकायचं का तुम्हाला? या देहावर प्रेम आहे म्हणून नाही अश्रू आले. उजव्या डोळ्यात पाणी नाही माझ्या, कारण या डाव्या डोळ्याला असं वाटलं का उजव्या धडाचं सार्थक झालं, आपलं मात्र सार्थक झालं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलंय. राजा काय भक्त होते काही. हे 60,000 लेकरं इंद्राला त्यानं खेळी केली इंद्रानं, नाहीतरी हा खोड्या करणाराच आहे इंद्र. देवलोकाची तपश्चर्या पूर्ण होऊच देत नाही कधी. तो घोडा कुठं नेला? कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन बांधला. हे 60,000 लेकरं कपिल मुनीच्या आश्रमामध्ये जातात आणि कपिल मुनीला साधूला येडं वाकडं बोलतात. पहिली गोष्ट, साधूची टिंगल कधी आपल्या मुखानं करायची नाही. देवाला शिव्या द्या, देव सहन करतो, पण साधूला बोललं का देवाला सहन होत नाही, भोगावं लागतं. ते शाप देऊन टाकला, जळून भस्म झाले. आणि ज्या वेळेला आलं पाहत पाहत, म्हणजे पूर्वजा करता एक करावं लागल, गंगा आणावं लागल त्यांच्या करता. आणि मग भगीरथानं तपश्चर्या केली. किती वर्ष? 60,000 वर्ष तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाची केली. ब्रह्मदेव महादेवाकडे जातात आणि महादेवाला सांगितलं की ह्याच्या पूर्वजा करता गंगा आणायची, पण तिचा वेग असेल, कोण आवरणार? महादेवानं जटा पसरवल्या आणि स्वर्गातून गंगा आणली. कोणासाठी? भगीरथा करता. धन्यवंशी जन्मला, स्वर्गातून गंगा आणून पूर्वज केले मुक्त. असा असा एकच पुत्र, बस, फार नाही. संत कवी महिपती महाराज एके ठिकाणी सांगतात, एकच असावा विष्णू भक्त, काय करावे अनंत, सर्पिनी ते पिले बहुत विष लोका मारिती. विठाला विठाला कुंडली गावरला हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर, नर्मदा मैया की. आणि मग ती गंगा ज्या वेळेला हा भगीरथ घेऊन जात असताना जबू नावाच्या ऋषीनं तिला असा आचमनामध्ये गिळलं. किती दिवस? 1 वर्षाचा प्रवाह अडवून धरला होता, आपल्या मांडीमध्ये साठवलं. भगीरथांनी परत तपश्चर्या केली, कारण ते यज्ञ करत बसलेले होते, ते कुंड वाहत चालले होते, म्हणून राग आला ऋषीला आणि गंगा गिळली होती. आता पुढं 1 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्येतून एकच मागितलं का ती गंगा माझ्या पूर्वजांकरता चालवली, तेवढी गंगा सोडून द्या. आणि मग ती मांडीतून प्रवाहित केली पुढं, म्हणून तिचं नाव झालं जान्हवी. हे कारण. बरं, इतकी ताकद आहे तिच्यामध्ये. तुम्ही हजारो किलोमीटर लांब असले आणि नुसतं एवढं जरी म्हणले हर हर गंगे हर हर गंगे, काय होतं? सकळ दोष
वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. म्हणून स्नान करत असताना, स्नान करायला बसले का शिवपुराण असं सांगतं, बाथरूम कसं असू द्या, आपलं तोंड पूर्व दिशेला असावा स्नान करताना. आणि तांब्याचं ते जे पात्र आहे त्याला काय म्हणतात, गोल असतं ते, हा गंगाळ. गंगाळ तोच ऐकायचा होता मला. त्याचं नाव गंगाळ नाहीच, ते गंगाजळ आहे. त्या आता शब्दाचा आपोआप राहून झाला न गंगाळ झाला तो. आता ते गोल पात्र तांब्याचं स्नाना करता ते असावं. आता आपल्या प्रत्येकाकडे पण आड्याला ठेवलेलं आहे. ते कधी बाहेर येतं, आपण बाहेर निघलो का मगच बाहेर येते, नाही तर ते आढ्यालाच असतं वरती. ते तांब्याचं घ्यायचं, पूर्व दिशेला तोंड करायचं आणि हर हर गंगे हर हर गंगे. हजारो किलोमीटर लांब असले तरी गंगा स्नानाचं पुण्य पदरात पडतं. हे एवढंच करून थांबायचं नाही. आता तेही तुमचं स्नान असावा, आंघोळ नाही. आंघोळीतून स्नानात बदल आहे. सूर्य उदयाच्या आत केल्या जातं त्याला स्नान म्हणतात, आणि सूर्य उदयाच्या नंतर केल्या जाते ती आंघोळ असते. सूर्य उदयाच्या आतच असावं स्नान. बरं, त्याच्यातही पुढं आता बरेच आहे हे प्रकार. एवढं सांगत बसलो तर आपला अभंग मागे राहील. गंगेचं आपण पाहिलं, गंगा किती पवित्र आहे ते. गंगेमध्ये स्नान केलं का मोक्षाची प्राप्ती होते, दोष जळून जातात, अनंत पुण्याची प्राप्ती होते. हे गंगा स्नानाचं महत्व आहे. मार्तंडे ऋषी पुढे ज्या वेळेला धर्मराजा विचारतात प्रश्न, मग ही नर्मदा कोण आहे, हिचं महात्म्य काय आहे, त्यावेळेला सांगायला सुरुवात केली. धर्मा, महादेव प्राचीन काळामध्ये इतकी तपश्चर्या करतात, इतकी तपश्चर्या करतात, महादेवाच्या अंगाला घाम यावा. खरं तर तो घाम नाही बरं का, ते तपश्चर्येचं तेज आहे. आणि त्या तेजातून ते ज्या वेळेला अंगातून तपश्चर्येची साधना बाहेर पडावी, ती साधना ब्रह्मदेवानं नर्मद नावाच्या कमंडलूमध्ये धरावी. ते कमंडलूमध्ये धरली ती, आणि कमंडलूतून ज्या वेळेला प्रवाहित होते म्हणून नाव पडतं नर्मदा. ते नर्मद नावाचं कमंडलू ब्रह्मदेवाचं होतं. नाव नर्मदा पडलं. नर्मदेची व्याख्या सांगितली, नामृता, जिचा कधी मृत्यूच होत नाही, ती नामृता. नामृता नाव पडल्याचं अजून कारण आहे त्याची. साधू ऋषी मुनी संन्यासी आजही नर्मदेच्या काठावरतीच राहायला पसंत करतात. याचं वर दिलेलं आहे. आता ही ज्या वेळेला महादेवाच्या तपश्चर्येतून प्रगट होते ना, त्यावेळेला श्री रूपामध्ये नर्मदा प्रगट होते. 10,000 वर्ष तपश्चर्या करते. आणि महादेवाला विचारलं, महादेवानं माग म्हटले, काय मागायचं, कन्या आहे तू माझी. त्यावेळेला वर मागून घेतले. सगळ्या नद्या जशा पवित्रपणे वाहतात तसं माझं सुद्धा पावित्र्य राहावं. अजून वर मागितले, गंगेच्या स्नानानं जे पुण्य मिळतं ते फक्त नर्मदेच्या दर्शनानं मिळावं, असा वर मागून घेतला. दर्शन जरी केलं तरी पुण्य पदरात पडतं, जे गंगा स्नानाचं पुण्य आहे. अजून वर मागितला, एखाद्याकडून गो हत्या झालेली असेल, ब्रह्महत्या झालेली असेल, 1 महिनाभर जर त्यानं नर्मदा स्नान केलं तर तो माणूस गो हत्येतून मुक्त होतो. पण ती नकळत झालेली असावा. नाही तर तुम्ही स्नान करायचे आणि परत येऊन गो हत्या करा, परत स्नान करा, असं सांगितलेलं नाही बरं का शास्त्रात. मग ती नरकाला जावं लागेल, पतनाकडे जाईल. न कळत झालेली पाप दर्शनानं जळून जातात नर्मदेच्या. वर मागितला, माझ्या, आता ते मुळात त्याला पाणी म्हणूच नका नर्मदेचं, ते वाहणारे महादेव आहे, प्रवाहित असलेले शिवजी आहे. नर्मदेच्या कणाकणामध्ये महादेवाचं वास्तव्य आहे, कणाकणात वास्तव्य. वरच मागून घेतलेला आहे ते मुलीनं, विठाला विठाला. आपल्याकडं जर देह ठेवला तर अग्निसंस्कार होतो पहिला, नंतर दशक्रिया, नंतर महिना, त्याच्यानंतर 6 मास, त्याच्यानंतर वर्ष श्राद्ध, दुसरं श्राद्ध, तिसरं, असे श्राद्ध लोक करतात. नर्मदेच्या काठावर जर देह ठेवला किंवा त्या जलामध्ये जर आपला देह सुटला तर त्या माणसाला कोणत्याच क्रिया करण्याची गरज नाही, असा वर मागून घेतलाय नर्मदा मैया.
त्याचे पित्र घालायची गरज नाही. म्हणून तर संन्यासी, ऋषी, मुनी, साधू नर्मदा मैयाला विनंती करतात की मैया आता परत घरी जाऊ देऊ नको, इथंच देह सुटावा, कल्याण होईल या देहाचं. कारण साधू संन्यासाच्या पाठीमागं कोण क्रियाक्रम करायला असतं, म्हणून इथं देह सुटावा अशी त्यांची इच्छा असते. विठाला विठाला. नर्मदेची परिक्रमा खरं तर शास्त्रानं सांगितली 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची. किती सांगितले? 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस अशी ही शास्त्रानुसार पूर्ण होते. आणि जर परिक्रमा पूर्ण करत असताना नर्मदेचं दर्शन तुम्हाला होणार 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 असं शास्त्र सांगतं बरं का. शास्त्रानुसार जर केली. आता मोठा इतिहास हे वाचल्यानंतर मला वाटतं अफगाणिस्तान त्या काळातलं आणि तिथलचे एक महान भक्त होऊन गेले. आता हे जे नर्मदा परिक्रमा केली यांना विचारा, आपलं जसं आळंदीला सगळे माऊली 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 म्हणतात तसं तिकडं दादाजी. हा हा नाही नाही ते तर आहे, पण दादाजी हे जे धुनीवाले दादाजी म्हणून प्रसिद्ध होते बघा नर्मदेच्या काठावर. कोण आहे हे धुनीवाले दादाजी? कोण होते हे? अफगाणिस्तानचा यांचा देह क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आले आणि ज्या वेळेला संन्यास आश्रम स्वीकारला नर्मदा परिक्रमा करायची. कशा करता? महादेवाची भेट होत नाही आणि ती महादेवाची भेट व्हावी म्हणून नर्मदा परिक्रमेला त्यांचं नाव आहे खरं गौरी शंकर महाराज भारती. पुढं चालून ते धुनीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध झाले. आता हे गौरी शंकर बाबा भारती महादेवाच्या भेट. ऐका ऐका ऐका, तुमचा एक गैरसमज दूर करा. तुम्हाला जर रामाची भेट व्हावी असं वाटत असेल आणि नर्मदा परिक्रमा जर केली तर राम सुद्धा भेटल्याशिवाय राहत नाही. तुमचं जे दैवत असेल त्या दैवताची भेट नर्मदा मैया तुम्हाला करून देते नव्हे, माझी आई नर्मदाच त्या रूपात तुम्हाला दर्शन देते. पहिली परिक्रमा केली, शेवटचा मुक्काम आणि ऐकून होते नाहीच भेटली तर शेवटच्या मुक्कामाला मैया भेटत असते. नाही भेटली, एक परिक्रमा झाली. किती केल्या होत्या माहिती त्यांनी? 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाच्या परिक्रमा 18 केल्या होत्या. म्हणजे किती वर्ष गेले? 40. फक्त परिक्रमा करायमध्ये महादेवाची भेट नाही. शेवटी लक्षात आलं का महादेवाच्या कृपेमध्ये दोष नाही, आपल्यात काहीतरी दोष आहे म्हणून भेटत नाही महादेव. शेवटी निर्णय घेतला का आता नर्मदा मैयाच्या जलामध्ये आपण जलसमाधी घ्यायची. जशी नाथबाबांना घेतली ना पैठणला, तशी आता इथं आपण जलसमाधी घ्यायची असा निर्णय ठरला. 18 होऊन जर भेट नाही आणि मग बरोबर 2-2:30ची वेळ आहे रात्रीची. जिथं नर्मदा मैयाला पाणी जास्त होतं तिथं ज्या वेळेला चालायला लागले, काय सांगू आश्चर्य तुम्हाला, अर्ध्यापर्यंत गेले, घोट्याच्या वरच पाणी येईन, घोट्याच्या वरच पाणी येईन. मग इतकं पाणी असताना घोट्याच्या वर पाणी येत नाही. आता म्हणून पाण्याच्या शोधात चालले होते. तर एक अशी 7 वर्षाची कन्या आणि गौरी शंकर बाबाची करंगळी धरावी. बाबा मी विनंती करते तुम्हाला, का जलसमाधी घेताय? पहिला झटका इथंच बसला गौरी शंकर महाराजाला. मी जलसमाधी घेणार हे हिला कसं कळालं? 7 वर्षाची मुलगी 2:30 वाजता नर्मदेच्या मध्य पात्रामध्ये करंगळी धरावी बाबाची. असं नका करू बाबा, तुमची काय समस्या मी सोडवते. काठावरती चला. करंगळी धरून त्या गौरी शंकर बाबाला माझ्या त्या कन्येनं 7 वर्षाच्या काठावरती आणावं. आणि गौरी शंकर महाराज विचारतात, ए बालिका, ए बाळ, तुझं का म्हणून ऐकू मी? का म्हणून घेऊ नको? तू कोण आहे मला सांगणारी? तू का माझी नर्मदा मैया आहे का? म्हटल्याबरोबर माझी नर्मदा मैया आपल्या स्वरूपामध्ये प्रगट होते आणि दर्शन देते गौरी शंकर बाबाला. का जलसमाधी घेणार आहे म्हणून सांगितलं. ह्याच्याकरता माझं इष्ट दैवत मला महादेव भेटला नाही. 18 परिक्रमा पूर्ण होत आहे तरी महादेव भेटत नाही. आणि लोक म्हणतात की एक परिक्रमेमध्ये भेट होते जे इष्ट दैवत आहे. नर्मदा मैयाने हात जोडले, बाबा
तुमचं जे इष्टदेव आहे ना महादेव, ते प्रत्येक वर्षी तुमच्या बरोबर आहे. म्हणजे 100 ते 125 साधूचा मेळा होता गौरी शंकर बाबांचा, आणि त्या मेळ्यामध्ये केशवानंद नावाचा एक साधू होता, आणि त्याला सगळे अवधूत पागल म्हणायचे. त्याच्याकडे काम कोणतं होतं माहिती आहे का? भांडे घासायचे, स्वयंपाक करायचा, आणि नको ते बोलायचे साधू लोक. आणि साधूनी जर विचारलं की आज खीरपोळी असावी, लगेच स्वयंपाक तयार, कधीच कोणाला काही मागितलं नाही. आणि मग भांडे जो घासणार आहे ते महादेव आहे. गौरी शंकर म्हणले असं होऊ शकत नाही, ते भांडे घासणारा केशवानंद आहे, 18 परिक्रमा आमच्या बरोबर आहे, तोच महादेव आहे, विश्वास ठेवा. ज्या वेळेला गेले ना, थोडा चमत्कार वाटला का आत्ता आम्ही जे मागितलं का त्या ज्या आरती हा पुरवतो, रिद्धी सिद्धी प्रसन्न असलेला कोणीतरी असावा. गेले आणि असा स्पर्श केला माझा महादेव, सगळे जेवल्यानंतर खरगाट्या कडाया घासत होता. आणि ज्या वेळेला गौरी शंकर बाबा कढई घासणाऱ्या त्या सेवकाला असा मागून स्पर्श करणार, तर तितक्यात पाठीमागं वळून पाहिलं. वळून पाहिल्याबरोबर भला मोठा जटाचा मुकुट, त्याला रुद्राक्षाच्या माळा गुंडाळल्या, जटीतून गंगा प्रवाहित आहे, डोक्यावर अर्धचंद्र आहे, कपाळाला भस्माचे पट्टे आहे, कानात सापाची कुंडल आहे, कंठ निळा पडलेला आहे, गळ्यात भुजंग बसलेला आहे, दंडात साप आहे, सगळ्या अंगाला भस्म आहे, मनगटात रुद्राक्षाच्या माळी आहे, एका हातात त्रिशूळ आणि एका हातात डमरू. दर्शन दिलं, बस जीवनाचा सार झाला म्हटले. कोणत्या रूपात येऊन मैया तुम्हाला दर्शन देईल, म्हणून हर हर नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर. तीर्थयात्रा करत असताना या मंत्राचा जप जर केला तर आज ज्ञानोबारायानं सांगावं, त्या आचारसंहितेप्रमाणे आपली तीर्थयात्रा होईल. का तुम्ही त्रिवेणी संगमाला जा, कुठेही जा, पण चित्त आपलं तिथं ठेवा अभंगाच्या पहिल्याच्या. त्रिवेणी संगमे Brahma
एकोळीत संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखानं नामचिंतन करा. विठोबा रखुमाई 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की पार्वती पदे हर हर महादेव नर्मदा मैया की नर्मदे हर. हार थोडा मोठा झाला का? हार बरोबर मापात आणला तुम्ही. महाराज आपरा पाळला. एक 5-7 मिनिटामध्ये मी थांबणार आहे. ज्या कामाकरता शेवट फार महत्वाचा आहे माझा. नर्मदा मैया ही धर्म अर्थ काम आणि मोक्षाची प्राप्त करून देणारा ही दैवत आहे. महादेवाची ही कन्या मानली जाते. हिला शिवपुत्री देखील म्हणतात. कोणाला? नर्मदेचं दुसरं एक नाव आहे शिवपुत्री. अजून एक नाव आहे रेवती. अजून एक नाव आहे वालुवाहिनी. अजून एक नाव आहे तिचं दक्षिण गंगा. ही आपली उत्तर गंगा युपीतून आणि हिचं नाव आहे परत दक्षिण गंगा. जी ताकद उत्तर गंगेत आहे त्याच ताकदीची माझी दक्षिण गंगा आहे. नर्मदा मैया आहे. हो, सामान्य नाही. जे आपलं इच्छा असेल मनातली ती पूर्ण करणारी ही मैया आहे. जाता जाता एक महत्त्वाची सूचना आपल्याला आहे. अगोदर रक्ताची नाती सांभाळा. परमार्थ थोडा लांब आहे. मला आपल्याला असं विचारायचं का हो, जी लोक सख्या भावावर प्रेम करू शकत नाही ते माझे नर्मदा मैयावर कधी प्रेम करतील? कधी देवावर प्रेम करतील? जे रक्तावरच प्रेम करू शकत नाही ते शेजाऱ्यावर कधी करतील? म्हणून विनंती करून चाललो. फार थोड्या दिवसाकरता आलो आपण. पाहुण्यासारखे आलो. कुणी काही सांगू द्या, भावाभावात वैर नाही करायचं दादा. जेवणाकरता अख्खा महाराष्ट्र बोलवा, जेवण करीन निघून जाईल. पण ज्या दिवशी तुमच्यावर वेळ येईल ना त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येईल दादा. तो कामात येईल. सांभाळा. तुम्ही सगळ्या बहिणी बसलेल्या, मी तुमचा भाऊ हो म्हणाराव. कोणतरी असा महाराष्ट्रभर फिरणारा भाऊ मिळतो तर का ना करताय? येईल रक्षाबंधनला आणि भाऊ बीजला. तुम्हाला विनंती करतो मी, कुणी काही सांगू द्या, 1,00,000-2 लाखाकरता आपल्या भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा नाही टाकायचा. आपला भाऊ तोडायचा नाही. अरे एखाद्या वेळेला तुमच्यावर सासर रुसला तर चालेल. बहिणीनो, आपला माहेरातला भाऊ रुसू देऊ नका. तेवढाच एक उमरा आहे तुम्हाला हक्काचा. चपला सोडायला आईबाप गेल्यानंतर कुठं जाल तुम्ही? नका तोडू भाऊ. आणि तुम्हाला विनंती आहे, आपली बहीण आल्याशिवाय दिवाळीचा सण नाही साजरा करायचा. नाही करायचा दादा. 8 दिवसातून तर विचाराल का नाही, ताई तू बरी आहे का ग? बरी आहे का? एवढं तर विचारा. काय लागत नाही त्यांना, मला माहिती आहे. अरे भावाचा फोन जर आला तर 25 बायकात बसून ती माऊली इतक्या आनंदानं सांगते माझ्या भावाचा फोन आला होता. लय आनंद वाटतो दादा तिला. म्हणून विनंती आहे माझी, श्रीमंत बहीण गरीब भावाला कधीच नाही विसरत. जेवढा भाऊ गरीब तेवढी तिला काळजी असते. म्हणून श्रीमंत भावानो, आपल्या गरीब बहिणीला नका रे विसरत जाऊ दादा. नका विसरू. तुम्हीच एक तिचा आधार आहे दादा. विनंती आहे माझी आपल्याला.
आपले घरातले वृद्ध मायबाप सांभाळा. मायबापाचे जर तुम्ही हाल कराल ना, तुमची मुलं पाहताय तुम्हाला. तुम्ही तुमच्या बापाचा कसा सांभाळ करतात हे तुमची मुलं पाहताय ना. मुलं सांगून शिकत नसतात, ते पाहून शिकत असतात. या संभाजीनगरला मातोश्री नावाचा वृद्धाश्रम आहे. वकील साहेब आहे मोठा, आणि त्या वकिलाची बायको रोज भांडायची त्याच्याशी, तुमचे मायबाप वृद्धाश्रमात टाका, वृद्धाश्रमात टाका. शेवटी नाविलाज झाला. आणि म्हातारे मायबाप गाडीत टाकले. वकील साहेबाचा मुलगा पळत जातो, वकील साहेबाला विचारत होता, आजोबाला आपल्या, बाबा कुठं चालले तुम्ही? तुमची पिशवी, तांब्या, काठी कुठं निघालेत? तुझा बापानं वृद्धाश्रमात टाकायचा निर्णय घेतला. बाबा मी सुद्धा वकिलाचा मुलगा आहे, बघा तर काय करतो ते. तोही बरोबर निघाला. त्यानं शाळेची पिशवी बरोबर घेतली, दप्तर. गाडी ज्या वेळेला त्या जंगलातून जाते बघा, तुम्ही जर गेला असाल तिकडं, दाट झाडी आहे. त्या मुलानं ड्रायव्हरला गाडी उभी करायला सांगितली, 2च मिनिटात थांबणार आहे, इकडं लक्ष द्या फक्त. खाली उतरतो, पळत जातो आणि एका झाडावरती असा चौकोन काढतो. परत 2 किलोमीटर गाडी जाते, परत ड्रायव्हरला उभी करायला सांगतो, एका झाडावरती असं गोल काढली आकृती. परत 1 किलोमीटर गेली, ड्रायव्हरला गाडी उभी करायला सांगितली, असा त्रिकोण काढला. आता बाप खवळला वकील साहेब, का रे सारखं गाडी उभी करायला लावतो, कुठं चौकोन काढतो, कुठं त्रिकोण काढतो, कुठं वर्तुळ काढतो, कशा करता नेमकं? त्या मुलानं दिलेलं उत्तर लय मार्मिक आहे. तो मुलगा सांगतो, बाबा मला माहिती तुम्ही आजी आजोबाला कुठं चालवलं, वृद्धाश्रमात चालवलं ना. बाबा एक दिवस तुम्ही सुद्धा म्हातारे होणार आहे, त्यावेळेला हा रस्ता माझ्या ध्यानात राहावा म्हणून मी हे खुणा करून ठेवतोय. याच वृद्धाश्रमात तुम्ही असाल बाबा. म्हणून आपण आपल्या मुला देखत आपल्या बापाची सेवा करा. तुमची मुलं नक्की तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. त्यांची हाल करू नका दादा. म्हातारा बाप किती कामाचा असतो, असताना कधीच नाही कळत, कधीच नाही कळत. अरे सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलांमध्ये असतो. बाप कधी कधी प्रगट नाही करत. रडायचं असलं तर एकटाच कोपऱ्यामध्ये ढोरागोरासारखा रडून घेतो, समाजात प्रगट करत नाही. सगळ्यात जास्त जीव बापाचा तो मुलीत असतो दादा. मुलगी बापाच काळीज असते, काळीज असते. 18 वर्ष काळजाचा तुकडा म्हणून सांभाळणारा बाप ज्या वेळेला मुलगी विवाह होतो दुसऱ्याच्या ताब्यात देतो ना, केवढा मोठा दाता आहे. काळजाचा तुकडा तोडून दुसऱ्याच्या हातात द्यायचा आहे. म्हणून तुम्हाला ज्या दिवशी लग्न झालं रडायला सगळे सापडले, तुमची आई, मामा, मामी, काका, काकू, तुमचा बाप नाही सापडला. का माहिती का? तुम्हाला सासरी जाताना तो नाही पाहू शकत, नाही पाहू शकत. एकटाच बसलेला असतो, दोन्ही गुडघ्यात मुंडकं घालून. 2-4 माणसं धरून आणतात, मुलगी वाटी लावायची. ज्या वेळेला मुलगी आपल्या बापाला पाहते, सगळ्याकडे हळू जाणारी मुलगी बापाकडं पळत जाते, कडाडून मिठी मारते गळ्याला. ढोरागोरासारखा बाप हंबरडा फोडतो. ढेकळावर पाणी पडल्यावर ढेकूळ जसा विरघळतो, ती स्थिती त्या बापाची झालेली असते. 4-4 माणसं मिठी सोडतात, पण मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे बांधले, ते न तुटे काही केले. ऐका माझ्या बहिणीनो, राहू द्या 1 मिनिट. ज्या वेळेला तुम्ही गाडीत बसल्या आणि गाडी सुरू झाली ना, हा बाप काय करतो? असा गरकून फिरतो, सुरू झालेल्या गाडीला थाप मारतो. आज तुमच्या बाजूने नाही येत, जावयाच्या बाजूने जातो आणि असा खाली वाकून हात जोडतो. ऐका माझ्या बहिणीनो, तुमचा बाप कधीच कुणापुढं झुकलेला नाही रे, कुणापुढं वाकलेला नाही, कुणापुढं हात जोडलेले नाही. पण आज आपल्या मुली करता जावयासमोर स्वतःला कायमचा झुकून घेतो. तो बाप आहे दादा. कसं सांगू दुःख त्याच्या जीवनातलं. जावयाला सांगतो, बापू लाडात वाढवलंय बरं का, जर एखादी चूक झाली तिची नाही तिच्या बापाची समजा आणि गुन्हा पदरात घेत जा. तिच्याकरता हा तिचा बाप तुमच्या पुढं कायमचा झुकलेला राहील. विनंती आपल्याला, म्हातारपणात तुम्हाला सेवा नाही करता आली करू नका, पण म्हाताऱ्या माणसाला टाकून बोलत जाऊ नका गड्या, टाकून बोलू नका. तुम्ही लई मोठा बंगला बांधा, तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावर
तुमचा म्हातारा बाप बसलेला असावा. अरे लई शोभा असते दादा त्या बंगल्याला, लई शोभा असते. ज्या दिवशी वाट्यावरचा बाप जाईल ना, मग तुम्ही किती दादा दादा करा, किती बाबा बाबा करा, कधीच नाही भेटायचा तुमचा बाप तुम्हाला. एकदा मातीच्या आड झाला परत कधी भेटणार नाही. शेवटचं वाक्य बोलतो आणि थांबतो. तुमच्या म्हाताऱ्या बापाच्या तोंडात जर थुंका आलेला असेल तर तुमचे दोन्ही हात असे सरळ पुढे करा आणि तुमच्या मायबापाचा थुंका असा सरळ तळ हातावर झेला. नर्मदा मैयाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मरेपर्यंत तुम्हाला या समाजापुढे असा हात पसरवण्याची वेळ जीवनात कधीच येणार नाही. इतकी सेवा करा दादा. कारण देवाची सेवा केली आणि आईबाप भेटले, अजून नाही ऐकलं, पण आईबापाची सेवा करता 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 देव नक्की भेटतो दादा, भेटतो. कमी कष्टात जास्त फलाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर आपल्या मायबापाचा अंत करून दुखवू नका, त्यांच्या डोळ्यात अश्रू आणू नका रे. कल्याण होईल तुमचं. मायबाप झालेली सेवा मा नर्मदेच्या चरणी, नर्मदे हर हर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. माझा पुढचा अंतर प्रवास लांबचा आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.